हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत सकाळचे 10 आणि मी बनवत आहे साबुदाणा खिचडी. पण ही साबुदाणा खिचडी माझ्यासाठी नाही, माझ्या भावासाठी. तो औरंगाबादवरून काल रात्रीच आला पुण्याला. त्याचं काही काम होतं. तो रात्री प्रवास करून थकला होता म्हणून काय सकाळी उठला नाही लवकर. आणि माझी सकाळ तर तशी 6 वाजताच झाली होती. 6ला उठले, माझं वर्कआउट केलं, माझा नाश्ता, अभिचा नाश्ता, त्यांचा टिफिन, उरलेली सगळं कामं मी करून घेतली. आता 10 वाजता तो उठला आहे तर मग त्याला साबुदाणा खिचडी करावं म्हटलं. रात्रीच मी साबुदाणा भिजू घातला होता. एक 3 ते 4 पाण्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला आता त्याच्यासाठी मी शेंगदाणे रोस्ट करून घेते आणि त्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेते. एक बटाटा घेतला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि तेल, मीठ, बस एवढंच यूज करते मी. आणि मस्त त्याला बनवला आहे. आणि हेच करता करता माझ्याकडून माझी ग्लासची प्लेट तुटली आणि ही प्लेट तुटली तर मला थोडीशी झाली चिडचिड, बट ठीक आहे, इग्नोर केलं. कसं असतं ना की स्वतःकडून चुकी झाली ना की माणूस इग्नोरच करतं. पण ही जर चुकी समोरच्या व्यक्तीकडून झाली तर मग जो रागाचा पारा चढतो की तो लवकर उतरतच नाही. असं माझ्याच बाबतीत नाही, प्रत्येकाच्या बाबतीत होतच असेल. तुमच्यासोबत होते का? कमेंट करून नक्कीच सांगा. सो इथे मी मिक्सरमध्ये छान शेंगदाणे बारीक करून घेतले. आणि तुम्ही ही जी तेलाची कॅन बघतायत ना, ही मला माझ्या लग्नामध्ये हे भांडे दिलेले आहेत मम्मीने. कन्यादान म्हणून एक असतं ना, ते भांडे देतात. तर मग तसंच ही कॅन त्याच्यामध्येच मम्मीने मला दिली होती. पण ह्या कॅनचं असं आहे ना की 17 वेळेस तिला घासावं लागते, कारण इतकी घाण होती ना ती. ते तेलाचे हात लागतात, पिठाचे हात लागतात, कसलेही त्याला हात लागतात, धूळ बसते आणि ते इतकं विजिबल होऊन जातं ना की मग ते नाईलाजाने मला घासावंच लागतं. सो मी त्याच्यासाठी आता विचार केला आहे की ती कॅन आता मी ठेवून देणार आहे. आणि त्याच्यासाठी मी ऑइल डिस्पेन्सरच्या त्या बॉटल्स असतात ना, मिशोवरून मी त्या ऑर्डर केल्या आहेत. त्या काय मला फक्त 153ला आल्यात. आणि त्याच्यासोबत मी अजून एक छोटी बॉटल मागवली आहे. ती ऑइल आपण चपातीला लावतो ना, तर मग माझ्या बोटांना चटके बसतात, तर त्याच्यासाठी मी ती एक बॉटल मागितली. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला आहे. तुम्हाला हवा असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात. आणि जोपर्यंत माझ्या मिठाच्या बरणीमधलं मीठ संपत नाही तोपर्यंत मला काय लक्ष येत नाही की त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवावं. स्वयंपाक करताना मला दिसतं की अरे मीठ खूपच कमी आहे, त्यावेळेस मी कुठं जाऊन मीठ काढणार, मग त्याच्यामध्ये टाकणार. असं आहे बाबा माझं, काय सांगावं आता. साबुदाणा आता मी टाकला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरतून मग तो शेंगदाण्याचा कूट आणि मग परत थोडंसं मीठ टाकायचं. म्हणजे असं छान ते बटाटे असतात त्याला पण छान मीठ लागतं आणि वरतून टाकल्यावर मग पूर्ण साबुदाण्याला पण लागतं. हे असं सगळं टाकून मिक्स केल्यानंतर एक लो फ्लेमवर नाही का त्या साबुदाण्याला झाकून ठेवायचं. एक 5 ते 7 मिनटामध्ये माझी चहा उकळूपर्यंत ना साबुदाणा होऊन पण जातो, कारण एकदा चांगला भिजल्यावर ते वाफेने लवकर शिजून जातो साबुदाणा. सो जास्त वेळ लागत नाही मग त्याच्यासाठी. चहा पण मी त्याच्यासाठीच करते, कारण मी चहा सोडून दिली आहे पूर्णपणे, कारण मी सध्याला माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये आहे. तर मी चहा पिणं पूर्णपणे बंद केलं आहे. म्हणजे साखर खाणंच मी मुळात बंद करून टाकलं आहे. सो अशा पद्धतीने माझा दिवस आत्तापर्यंतचा आहे. आता पुढची कामं बाकीची उरलेली, मग त्याला नाश्ता देऊन थोडंसं त्याच्यासोबत गप्पा मारून मग बाकीची कामं करते. टिल देन, बाय बाय, टेक केअर.